जय शिवराय. मी त्र्यंबक आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर चला सुरू करूयात आजचा नवीन ब्लॉग. मम्मीची मेहंदी बघा, मी मेहंदी काढली मम्मीच्या हातावरती. मम्मीला बोललो तुमच्या हातावर मध्ये यश काढतो होते नको काढू, भांडकोर लोक मला नाव नाही द्यायचे होते मम्मी मला. मला पण घेऊन चला तुम्हाला माझा बर्थडे. बायकोला त्रास दिल्यावर तसंच होणार. मी उद्या सकाळी येणार आहे, मी आत्ताच सांगते. काय भूषण काय बोलतो. आज मित्रांनो तुम्हाला एवढा भारी कॉन्टेंट येणार आहे ना इंस्टाग्राम आणि युट्यूबवर. आम्ही दोघांनी रील शूट केले. प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि फॉलो पण करा इंस्टावर. माझा पण आयडी देईल हा, तिथं पण फॉलो. पण मेन आयडीवर नाही येणार, जी माझी युट्यूबची आयडी आहे ना त्या आयडीवरती मी टाकणार आहे. 2 रील शूट केले, दोन्ही पण वेगळे वेगळे रील. म्हणजे एक सध्या ट्रेंडवालीचे, दोन्ही पण ट्रेंडवालीच समजतो मी. आणि एक युट्यूबवर येणार आणि एक इंस्टाग्राम. दोन्हीकडे वेगळे वेगळे येणार, त्यामुळे दोन्ही पण जाऊन बघा. एकदम भारी रील काढलेत, खूप सारे टॅग घेतले. उन्हात तरी कमीत कमी आम्ही नाही बघा आता ना संध्याकाळी दुपारच्या ना 2:30 वाजलेत. पूर्ण गरम झालंय, भिजलोय. आम्ही ना दुपारच्या ना 1:30 वाजल्यापासून दोघांना रील शूट करतोय. पूर्ण मी खास 1:30 वाजता हे ट्रायपॉड मध्ये सेल्फी स्टिकला घेऊन आलो. आम्ही गाडी तिथे लावून घ्यायची होती ती, आणि खास आम्ही ना म्हणजे चांगला असं बॅकग्राऊंड वगैरे सगळं घेऊन आम्ही एकदम 2-3 रील शूट केल्यात. खूप टॅग घेतल्या, ज्या फोनमध्ये शूट केले आम्ही, खूप सारे टॅग घेतले. त्यानंतर जाऊन एक सफल झाले आमचं. 1:30 वाजल्यापासून आम्ही करतोय बघा. 1 तास झाला आम्ही 2 रील शूट केल्यात. तसं तर माझ्या जे मोठे मोठे असतात त्यांना तर 2-2, 4-4 तास लागतात एक रील शूट करायला. खूप टॅग घेतात ते लोक. आम्ही तरी 10 टेक झाले असेल आपल्या कमीत कमी. 10 टेकमध्ये आम्ही दोघांनी मिळून शूट केली आहे. 7 वाजता येईल संध्याकाळी. म्हणजे तुम्हाला आता ते उद्याच कळेल. नाही म्हणायचं मी नाही करणार आज येणार ते इंस्टावर टाकू आम्ही. अरे पण हा ब्लॉग कोणतं जाणार. तर जरा गेम वगैरे खेळतो. थकलो ना, गेम खेळून करता फ्रेश झालं पाहिजे. मी तर पटकन गेम खेळतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो आता एक रील आमची बनवून झाले. 1 तास गेला रील बनवायला त्र्यंबकला. फुल घाम आलाय तुमच्या ब्लॉगरला बघा, घामाने भिजलाय पूर्ण. मित्रांनो तुम्ही रील मध्ये फक्त तुम्ही बघा किती काम केलं बघा रील मध्ये. बघा हे बघा. नाही आम्ही मस्त असे बाहेर बसलोय, पण हवा बिलकुल नाही म्हणून गरम वाटतंय. लय गरम होतं. एवढी इच्छा आहे ते चांगले व्ह्यूज जावं. कमीत कमी आहे ना 2000 रुपये जायला पाहिजे. एवढी भारी रील केली, एवढा मी वेळ घालवला ना या रील साठी. एवढा वेळ अक्षरशः तुम्हाला आहे ना, परवा तुम्हाला काल दिसली असेल रील माझी. काल येईल बघा. लय मेहनत करतोय पहिल्यांदा खूप वेळा मेहनत केली आहे. पण ही रील जरा मी ना वेगळ्या टाईपची बनवली आहे. ही रील जरा एकदम वेगळ्या टाईपची आहे. लय तगडी रील आहे. तुम्ही बघितली असाल युट्यूबला. लय तगडी रील आहे, 1 नंबर. खूप वेळ लावून मी रील बनवली आहे, खूप वेळ लावून. युट्यूब आणि इंस्टाग्राम आता सध्या हे ट्रेंड चालू आहे. तुम्हाला एक हे पण देतो, हिंट पण देतो. चेसवरनं चालू आहे ट्रेंड. ह्याला रील ऐकवतो मी, अजून मी रील ऐकतो. चला ऐकव, म्हणजे असं म्हणजे रिव्ह्यू पण दिसेल ना. मग लोकांना दिसले असेल आपल्या आधीच. नाही हा ब्लॉग उद्या येणार, रीलाच जाणार. ठीक आहे मित्रांनो, बस विषय संपवूया आता. बाय. मित्रांनो आता वाजलेत संध्याकाळचे 6:45 झालेत. तिथं माझी बॅग रेडी आहे. क्लासला जायचं आता मला. क्लासला जायचं, क्लास येणार असतं, जायचं क्लासला. भूषण भाऊकडनं मी 6 वाजता आलो. जरा बसलोय फ्रेश झालं जरा. जसं की बघितलं मी फुल घामाने भिजलेलो. तर घामाने भिजलेला माणूस कसं काय आता क्लासला जायचं, तिथं अजून घाम येणार. त्यामुळे मी तिकडे केली आंघोळ करतो, जरा फ्रेश वगैरे होतो. तिथं आंघोळ वगैरे केली आहे, पावडर वगैरे जरा चेहरा वगैरे धुतला. ही टी शर्ट पूर्ण भिजलेलं घामाने. त्याला जरा वाळत टाकलं, उन्हात कडक उन्हात वाळत टाकलं. तर त्याला पण सुकून दिलं, कपडे बदलले, आंघोळ केली. आता वगैरे मी 10 मिनिटं काय असं म्हणजे 7:50 मी निघेल योगा क्लाससाठी. आणि मला आज आहे ना जो तिच्या ट्युशनमध्ये अभ्यास दिला ना, तो पण मला एका चांगल्या फेअरवेवरती पण नीट उतरवून काढायचा आहे. त्यामुळे मला घरी ते पण एक काम आहे. तर घरी आता मी कधी 9:30 येईन. पप्पा पण मम्मीसोबत माहेरी गेलेत. माहेरीमध्ये सासूरवाडीला गेलेत पप्पांच्या, जे मामाकडे गेलेत. ते पण आता रात्री येणार डायरेक्ट.
आता उद्या परत क्लास आहे सकाळी 8 वाजता बोलतो ते मॅथ्सचा क्लास आहे सकाळी तर बघू आता काय होतं आहे. आपल्या क्लास भरलं आता काय तरी 9:15 पावणे 10 झाले 10 बोलतो त्यामध्ये किती वाजलेत 10:30 आहे आता. क्लासवरनं वगैरे 9:30 झालेत. क्लासवरनं आलं फ्रेश वगैरे जरा परत आंघोळ वगैरे केली. आता जेवेन पप्पा ते गेलेत काही जेवण बनवतात मग परत आता जेवतो. मला तर लिखाण काम करायला जायचं आहे. उद्या माझं पार्सल पण येणार आहे. त्या पार्सल दादाला फोन करून सांगायचं आहे की थोडासा लेट येऊ. पत्ता जेवतो मग करायला येतो. आणि मित्रांनो आणि माझी आता सध्या ना कॅपॅसिटीच नाही राहिली ते लिहून काढायची. माझे हातपाय दुखायला लागलेत. बेडवरती आडवा पडलो आहे ना तर अंगावर एकदम असं रिलॅक्स झालो आहे. अजिबात लिहायची ताकद राहिली नाही. त्यामुळे आज तर काय मी लिहित नसतो आहे. तर लिहिणार ते मी उद्याच लिहिणार ना. आता ना रात्रीचे 11:15 वाजलेत. मी तर झोपणार आहे कारण की मम्मी पप्पा अजूनपर्यंत आले नाहीत. त्यांना यायला 12 वाजतील मायामध्ये तरी मापेल तेवढं तरी आता. आणि आज मी जास्त काय शूट पण नाही केला कारण की मी आज सकाळी क्लासला गेलो तिथून 12 वाजता आलो. लगेच भूषणकडे गेलो तिथे जाऊन रील शूट केली. तिथून मग घरी आलो आता डायरेक्ट मग योगा क्लासला गेलो. तर मला जास्त काही शूटच नाही केलं. मी थोडंसं शूट केलं पण भूषणाचं शूट केलं. तेवढा घाम होऊन गेलेलो ना काय सुटत नव्हतं. आज काहीच शूट नाही केलं मी जास्त म्हणजे काहीच नाही. मला पण विचार पडला व्लॉग टाकू की नको टाकू आजचा कारण की जास्त काहीच शूट नाही केलं आहे मी. बोर होतील लोक यार. आता उद्या ना माझे वेट बेल्ट आहे तुम्हाला दाखवेन मी त्या वेट बेल्टचा काय उपयोग आहे. एकदम भारी गोष्ट आहे ती. तुम्हाला दाखवतो उद्या त्यापासून मग आपण तुम्हाला दाखवेन पण मी काय काय कोरच्या एक्सरसाइज करतोच ते. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तसंच आजच्या ब्लॉगमध्ये काही नव्हतंच तरी पण आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला तर लाईक करा. चॅनल नसेल चॅनलला सबस्क्राईब करा. 300 सबस्क्रायबर व्हायला आलेत मित्रांनो. 1 सबस्क्रायबर पाहिजे 300 पूर्ण व्हायला. माझा खूप आनंद होतो 300 लोक. अयो चला बाय.